नमस्कार मुलांनो, आज आपण निबंध लेखन या लेखन प्रकारातील कल्पना विलासात्मक निबंध अभ्यासणार आहोत. यामध्ये निबंधाचा विषय घेऊया, मी पक्षी झालो तर. निबंध लेखनाला सुरुवात करूयात. अगदी लहानपणापासूनच मला पक्षी खूपच आवडतात. माझ्या अंगणात, कधी माझ्या घराच्या खिडकीवर, अंगणातील झाडांवर येणाऱ्या पक्ष्यांकडे मी एकटक पाहत बसत असे आणि थोडा मोठा झाल्यावर मी पक्ष्यांविषयी खूप माहिती गोळा करू लागलो. त्यामुळे पक्षी जीवनाची मला जवळून ओळख झाली, त्यांच्यातील विविधता कळली. असाच एकदा पक्षी पाहत असताना मनात आलं, या पक्ष्यांप्रमाणे मी सुद्धा पक्षी झालो तर. मला सुंदर पंख मिळतील, मला सुंदर रंग मिळेल, मऊ मऊ शरीर मिळेल, इवलीशी शेपटीही असेल. पक्षी झाल्यावर मी माझे पंख पसरून आकाशात मुक्तपणे विहार करीन. मला प्रवास करायला खूप आवडतं. म्हणूनच काही पक्षी ऋतूप्रमाणे देश बदलतात. अगदी त्याप्रमाणे मी सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात जाईल. एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्ट नको किंवा व्हिसा पण नको. जगातील सर्व महत्त्वाच्या आणि सुंदर स्थळांना मी भेटी देईन. दमलो की झाडावर बसावं, आवडतील ती फळे खावीत, मनाला वाटेल तिथे जाऊन पाणी प्यावं. एकूण काय, सगळी मज्जाच मज्जा, सगळं स्वातंत्र्य, सगळा आनंदी आनंद. पक्षी झाल्यावर परीक्षेची काळजी नाही, अभ्यासाची पण कटकट नाही. मोठेपणी नोकरी की व्यवसाय करायचा ही सुद्धा चिंता नाही. पण मनात आलं, त्या पक्ष्यांच्या दुनियेत सुद्धा काही समस्या असतीलच ना. कोणतं झाड कोणासाठी हे सुद्धा नियम असतीलच ना. आपल्यासारख्या नव्या पाहुण्याला ते मित्र बनवतील का? पक्षी होऊन आपण काय काय केलं हे आपण कोणाला सांगणार? कारण आपल्याला बोलताच येणार नाही, लिहूनही दाखवता येणार नाही. मला माझ्या मित्रांशी कसं बोलता येईल? बापरे, कसलं हे पक्षी जीवन. चित्र काढता येणार नाहीत, फोटोही काढता येणार नाही. नको रे बाबा हे पक्षी होणं, मी आपला माणूसच बरा. या प्रकारच्या निबंध लेखनामध्ये कल्पनाशक्तीला भरपूर वाव असतो. परंतु जे घडणे शक्य नाही त्याची आपण कल्पना करू शकतो. जे घडणे शक्य नाही ते जर घडले तर आपल्या सध्याच्या जीवनात कोणते बदल घडतील, ते नवीन जीवन कसे असेल याचीही कल्पना करू शकतो. या अशा कल्पना करून लिहिलेल्या निबंधालाच कल्पनाप्रधान निबंध किंवा कल्पना विलासात्मक निबंध असे म्हणतात.